नमस्कार मैत्रिणी, अंत किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आज छान असं रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला। तर रेसिपी आहे पिझ्झा। तर बघा, मी पिझ्झासाठी सामान घेतलेलं आहे। तर इथे मी एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे। तर त्या भांड्यामध्ये आपली जी जेवणाची वाटी असते नेहमीची, ती वाटीवर एक मैदा घेतलेला आहे। एक वाटी मैदा घेतलेला आहे। तर 2 चमचे पिठी साखर घेतलेले आहे। 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे। तर त्याबरोबर 1 चमचा मीठ घालणार आहे। तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता। तर हे आपल्याला बाहेर जर गेलं तर आपल्याला भरपूर पैसा लागतो ह्याला आणायला। मग आपण घरच्या घरी साहित्यामध्ये आपण पिझ्झा तयार करणार आहोत। तर पिझ्झा तयार करण्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे। ह्या साहित्यामध्ये मी तुम्हाला आज पिझ्झा बनवून दाखवणार आहे। तर दही जे आहे ते आंबट साईजचं आहे। तर त्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। तर पाणी मी एवढं घेतलेलं आहे। तर जसं जसं थोडं थोडं पाणी लागेल तसं तसंच मिक्स करायचं आहे। जास्त पातळ मिक्स करायचं नाही। तर बघा, मी पीठ मळून घेतलेलं आहे। तर पीठ मळून घेतलेलं आहे। तर मला थोडंसं 2 चमचेच पाणी लागलेलं आहे। तर तेवढं पाणी मी वापस ठेवलेलं आहे। तर जास्त पातळ करायचं नाही। जास्त पातळ जर केलं तर दह्याला अजून पाणी सुटतं आणि पीठ जे फुगायला जे आहे तर छान अशी मदत होते। तर मी आता ह्याला थोडंसं तेल लावणार आहे। तेल लावून हे आपल्याला भिजायला ठेवायचं आहे। तर आपल्याला ह्याला 2 मिनटं असं छान असं मळून घ्यायचं आहे। तर 2 मिनटं मी पूर्ण अजून तेल टाकून छान असं मळून घेतलेलं आहे। बघा, छान असं मळून घेतलेलं आहे। तर आपल्याला ह्याला 15 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे। जास्त वेळ ठेवायचं नाही, आपल्याला फक्त 15 मिनटं ठेवायचे। तर ह्याच्यावर झाकण झाकते। तर आपल्याला आता जे पिझ्झा बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला सॉस तयार करायचा आहे। तर सॉस मी बघा तयार करणार आहे। तर इथं मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे। तर हे 200 ग्राम टोमॅटो सॉस आहे। तर त्यासाठी मी इथं लसूण ठेचून घेतलेलं आहे। तर हे लसूण जे आहे ते 10 ते 12 पाकळ्या बारीक ठेचून घेतलेलं आहे। तर इथं जे आहे ते मी मिरची पावडर घेतलेली आहे। तर मिरची पावडर मी छोट्या चमच्याने 2 चमचे टाकलेले आहे। तर ह्या साईडचा चमचा आहे। ऑरिगॅनो टाकते हो का इथं। तर अर्धा चमचा आपलं जेवायच्या चमच्याने अर्धा चमचा पोह्याचा घेतलेला आहे आणि इथं जे आहे चिली फ्लेक्स टाकते। तर हे सर्व आपल्याला आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे छान असं मिक्स झालेलं आहे। तर आपल्याला बिगर ओव्हनचा जे आहे ते पिझ्झा बनवायचा आहे। तर बघा, हे छान असा पिझ्झा सॉस तयार झाला। तर बघा, पीठ पण छान आपलं भिजलेलं आहे। तर बघा, पीठ किती मस्त फुगलेलं आहे। तर हे पीठ जे आहे त्यात आपल्याला 2 भाग करायचे आहेत ह्या पिठाचे। बघा, दोन्ही समान भाग घेतलेले आहेत। तर दोन्ही समान भाग करून घ्यायचे। तर छान हातावर असं मळून घ्यायचं ह्या पिठाला। तर छान असं हातावर मळून घेते। तर बघा, हातावर मळून घेतलेला आहे आणि उंडा पण आपला छान असा तयार झालेला आहे। तर मी इथं पोळपाट घेतलेला आहे। तर ह्या पोळपाटावर छान आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे। तर मी थोडंसं बेलण्यानं जे लाटणं जे आहे आपलं पोळी लाटायचं आहे, तर लाटण्यानं आपलं थोडं थोडं हलक्या हलक्या हातानं ह्याला लाटून घेणार आहे। तर बघा, छान अशी जाडसर लाटून घेतलेली आहे। तर एवढ्या साईजची आपल्याला जाडसर लाटायची आहे। तर परत अजून आपल्याला छान असा पिझ्झा जे आहे ते फुगणार आहे। तर मी आता थोडंसं आपलं नखाचे जे टोचन आहे, तर बघा छान असे गोल साईजनं लाटून घेतलेले आहे। तर आपल्याला हे जे आहे ते बोटाच्या साह्याने आपल्याला अशी करून घ्यायची आहे। तर छान आपल्याला असं करून घेते। आता बघा, सर्व एकच आकारात आला पाहिजे। आपला पिझ्झा जे आहे ते छान असा फुलला पाहिजे, जसा मार्केटमध्ये मिळतो तसं। तर मी बघा इथं मॅगी खायचा चमचा घेतलेला आहे। तर त्या चमच्यानं असं करून घ्यायचं आहे। त्वचा मारून घेतलेले आहेत बघा छान अशा। तर आपल्याला आता हे पिझ्झा सॉस जे आपण तयार करून घेतलेला आहे, तर पिझ्झा सॉस ह्याच्यावर टाकून घ्यायचा आहे। तर मी 2 चमचे सॉस टाकून घेणार आहे। तर छान आपल्याला याचा जे राऊंड आहे ते बरोबर त्या साईजनं पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे।
मी आता ताट घेतलेलं आहे, तर हे ताटामध्ये मी आता पिझ्झा काढून घेणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता तेल लावते आणि तेल छान हातानं फिरवून घेते. तर हे जे आहे आता आपल्याला पिझ्झा ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे आता आणि ताटामध्ये ठेवायचं आहे. तर आता हे छान असं परत एकदा फिरवून घ्यायचं आहे. स्वाद जे आहे ते पसरून घेतलेलं आहे. तर मी आता इथं जे आहे चीज टाकून घेणार आहे. तर चीज मी बारक्या छोट्या खिसणीनं खिसून घेतलेलं आहे. हे जी चीज आहे ती मोझरेला चीज आहे. तर हेच चीज टाकायला ऑप्शनल आहे. तर मी आता काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. तर मी इथं भाज्या लावून घेणार आहे. तर छान अशा आता भाज्या लावून घेऊ. आता शिमला मिरची लावून घेतलेली आहे. तर मी इथं त्याच साईजचा टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे. तर मी कांदा पण त्या साईजचा कट करून घेतलेला आहे. जे जे आहे ते आपलं चौकोनी आकाराचं कट करून घ्यायचं आहे. तर छान असं. तर बघा मी भाज्या लावून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला आता हे जे आहे ते मकाचे दाणे मकाचे दाणे आहेत. तर हे लावून घ्यायचे आहेत. तर मी असे टाकून घेणार आहे. जसं आपल्याला बाहेर पिझ्झा मिळतो तेच पिझ्झा आपल्याला घरी तयार करायचा आहे. तर मी अशा प्रकारे हे लावून घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यावर आपल्याला परत अजून चीज टाकून घ्यायचं आहे. आता हे जे आहे ते ऑरिगॅनो टाकणार आहे मी. अजून ऑरिगॅनोचं आहे ते छान असा फ्लेवर छान असा चवच्याची उतरते म्हणून मी अजून परत घातलेला आहे. तर परत ऑप्शनल आहे घालायचे. हे चिली फ्लेक्स टाकते. तर बघा आता हे छान आपल्याला आता पिझ्झा तयार झालेला आहे. तर मी इथं कढई घेतलेली आहे. तर कढई घेतलेली आहे. तर हे मी कढईमध्ये मीठ घातलेलं आहे. तर मीठ हे बऱ्याच वेळेस मी रेसिपीला वापरलेलं आहे. तेच मिठाचा वापर केलेला आहे. तर हे मीठ आपल्याला ज्यावेळेस काही पदार्थ केला आणि ते मीठ उरलं की आपण एका बरणीमध्ये थंड झाल्यावर भरून ठेवू शकतो. तर मी तशाच प्रकारे हे मीठ ठेवून दिलेलं आहे. तर मी इथं जे आहे ते माझं जे ताट आहे ते बरोबर ह्या कढईवर परफेक्ट बसते. आपल्याला ओव्हनची गरज नाही, कशाचीच गरज नाही. तर मी आता ह्याच्यावर एक छान असं झाकण ठेवणार आहे. आता याच्यावर झाकण ठेवते. तर आपल्याला हे 15 मिनटं झाकण ठेवायचं आहे. तर गॅस जे आहे ते कमी हीटवर मध्यम साईटवर ठेवायचं आहे. जास्त बारीक हीट करायची नाही, जास्त मोठी करायची नाही, मध्यम हीटवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे. तर हे 15 मिनटं बरोबर ठेवायचं. 15 मिनटं झालेले आहेत. तर आपला पिझ्झा आता छान असा तयार झालेला आहे. तर आपण आता चेक करून घेऊ. तर हे जे आहे झाकण ते आपण छान असं कपड्यानं सुती कपड्यानं धरायचं, नाहीतर बघा किती छान असा मस्त झालेला आहे. तर हे ताटाला तेल लावल्यामुळं ताट जास्तच करपलेलं आहे. तरी खाली उतरून घेऊ. आता हे पिझ्झा जे आहे तर छान असा तयार झालेला आहे. तर आपण हाताने उचलल्याबरोबर हे पिझ्झा आपल्याला निघतो. तर बघा हे पिझ्झा किती सुंदर आणि छान असा झालेला आहे. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर आपण जे आहे ते आता कट करून घेऊ. तर बघा आपली जी आपण रोटी तयार केलेली होती ती बरोबर व्यवस्थित छान अशी फुगलेली आहे. तर आपण ह्या चाकूच्या सहाय्याने ह्याला कट करून घेणार आहे. तर बघा किती छान असा पिझ्झा तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला काढून दाखवत आहे. तर आपली जी एकदम बघा परफेक्ट आणि छान असा झालेला आहे. तर रोटी पण आपली किती छान झालेली आहे बघा. पिझ्झाची एकदम परफेक्ट झालेली आहे. तर आपण कधीही घरी बनवू शकताय. सोपी आणि साध्या पद्धतीनं रेसिपी केलेली आहे मी. आणि पोरं आपले कधी बी मागितला पिझ्झा बर्गर तर आपण घरच्या घरी तयार करू शकतो. तर बघा मी छान अशा रेसिपी तयार केलेली आहे. तर तुम्हाला माझी आजची पिझ्झाची रेसिपी जर आवडली असेल लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असताना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.